नमस्कार. दीपक जाधव, नाशिक. आजच्या एपिसोडमध्ये आपल्या चॅनल अंतर्गत आरोग्य सदरातून किडनी स्टोन म्हणजे मूतखडा याच्यावर डिटेल माहिती घेणार आहोत आपण. कारण ही माहिती घेताना स्वतः मलाच तो प्रॉब्लेम झाला होता आणि त्याच्यातून मी गेलोय. अगदी ज्या ज्या उपचार पद्धती केल्या त्याच्यातून ते मांडण्याचा मी प्रयत्न केलाय. त्याच्याकरता शास्त्रीयरित्या त्याला काय काय डाएट प्लॅन, कुठली काळजी घेतली पाहिजे, ऑपरेशनची गरज असेल तर ऑपरेशनची कुठली काळजी घेतली पाहिजे, त्या सगळ्या गोष्टी आज मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. बघा, व्हिडिओमध्ये सर्व डिटेल दिलेलंच आहे, परंतु हा जो शीर्षक आज किडनी स्टोन म्हणजे मूतखडा, तर बघा अशा पद्धतीनं साधारण 2 किडनी असतात माणसाला. त्यानंतर ही किडनी साधारण ह्या खळग्यामध्ये इथे खडे तयार होतात आणि साधारण युरेटर्स आणि हा ब्लॅडर इथे मूत्रकुंड आणि आपला विसर्जन मार्ग इथे असतो. तर साधारणपणे खडा याच्यात देखील असतो. बघा, इथे या खटक्यांमध्ये खडा असतो, पण तो 4-4, 5-5 वर्ष तिथेच वाढतो. पण जर काही कारणास्तव जर तो खडा जर सटकला तर इथे येतो आणि त्याचे दात्रे असतात त्या खड्याला, तर तिथं तो जखम करतो आणि लघवी वाटे रक्त देखील येतं. काही लोकांच्या ह्या नलिकेमध्ये ह्या ठिकाणी खडे अटकतात, त्यावेळेस भयंकर पेन, भयंकर वेदना होतात. मात्र ऑपरेशन करण्याची गरज त्यावेळेस मात्र येते, कारण मूत्र अडलं जातं आणि किडनीवर दबाव येतो. काही लोकांच्या ब्लॅडरमध्ये खडा असतो. बघा, इथे खडा असल्यानंतर साधारण इथे जर तो अडकला तर लघवी कोडली जाते. त्याच्यामुळे देखील ऑपरेशन करावं लागतं. आता बघा, आज सगळी हे देताना किडनी स्टोन का तयार होतात, किडनी स्टोनचे प्रकार, हे सगळे व्हिडिओ दिलेले आहेतच. परंतु बघा, किडनी स्टोन हा का होतो? तर बघा, प्रत्येक भारतामध्ये प्रत्येक 100 व्यक्ती मागे 10 लोकांना किडनी स्टोन आहे. परंतु हेच 35 वर्षापूर्वी 10 लोकांमागे एकाही व्यक्तीला 100 लोकांमागे एका व्यक्तीला किडनी स्टोन होता. परंतु बघा, जसं जसं प्रगती होत गेली, आर्थिक समृद्धता आली, तर कॅल्शियम युक्त आहार वाढला, दुग्धजन्य पदार्थ वाढले, काजू बदाम ह्या गोष्टी वाढल्या. वेगवेगळे आहाराच्या प्रती जागृत झाल्यामुळे आपण वेगवेगळ्या सगळ्याच गोष्टी फॉलो करायला लागलो डाएटमध्ये आणि त्याच्यातून कॅल्शियमचा सोर्स जास्त यायला लागला, मांसाहार वाढला. या सगळ्या गोष्टी म्हणजे कॅल्शियम फॉस्फेट, युरिक ऍसिडचे देखील खडे असतात. त्यामुळे ह्या ज्या गोष्टी वाढल्या आणि ऍग्रिकल्चर सेक्टरमध्ये कॅल्शियमचा वापर हा शेतीमध्ये देखील वाढला. स्प्रे मधून, जमिनीमधून आणि अनासाइज हे पाण्यामध्ये देखील डिझॉल्व्ह होतात कॅल्शियम आणि पाण्याच्या मार्गे देखील जे आपण पाणी पितो याच्यात देखील कॅल्शियम जातो आणि कॅल्शियमचे खडे त्या ठिकाणी होतात. आता आपण बघा, ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला वाटतं सोशल मीडियावर, युट्यूबवर जेवढे व्हिडिओ असतील तेवढ्यामध्ये सगळ्यात सुपर व्हिडिओ आपण बनवलाय. कारण बघा, एक तर प्रॅक्टिकली सगळ्या गोष्टी मलाच झाला होता, त्यामुळे मी ते सगळ्या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आणि होऊच नये किंवा ज्याला एकदा किडनी स्टोन होऊन गेलाय, बघा, ज्याला किडनी स्टोन होऊन गेलाय तर त्याला साधारणपणे पुन्हा पुन्हा त्या किडनीला त्या मेकॅनिझमची सवय असते, पुन्हा पुन्हा खडे तयार होतात. त्याच्याकरता कुठली काळजी घेतली पाहिजे? सगळ्यात महत्वाचं म्हणजे डाएट प्लॅन. आपले आरोग्य काय खावं काय खाऊ नये या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये मी त्या व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. आता आपण व्हिडिओच्या पुढचा भाग जो सुरू करू तो टोटल आणि शेवट देखील त्याचा तुम्ही सर्व व्हिडिओ जरी मोठा असला तरी पण पॉज न करता सगळा व्हिडिओ तुम्ही बघा. धन्यवाद. बघा, किडनी स्टोन जो होतो, किडनी स्टोन 2 माध्यमातून होतो. एक तर पाण्यातून कॅल्शियमचा पुरवठा होऊ शकतो किंवा अन्नातून. आता सुरुवातीलाच जर तसं बघितलं तर बघा, ह्या किडनी स्टोन मध्ये पाणी भरपूर पिलं पाहिजे. पाणी जर भरपूर पिलं, कमीत कमी 3 ते 4 लिटर पाणी हंगामानुसार, हिवाळ्यात आपण कमी पाणी पितो, परंतु पाणी पिलं पाहिजे. उन्हाळ्यात 5 ते 6 लिटर पाणी पितो आणि पाणी जास्त पिल्यानंतर किडनीची जी फिल्ट्रेशन यंत्रणा आहे ती स्वच्छ होत असते. बघा, पाणी पिण्याच्या आपल्या जर सोर्स जर बघितले तर आपल्याकडे बोरवेल आणि विहिरी असतात. बघा, आणि त्या बोरवेल विहिरीचं जे पाण्याचा टीडीएस जो असतो, साधारणपणे नाशिक जिल्ह्याचा जर विचार केला किंवा महाराष्ट्राचा जरी विचार केला तरी पाण्याचा टीडीएस जर बघितला तर 4000 टीडीएस पर्यंत पाणी आहे. आणि पाणी जर तसं बघितलं तर 400 टीडीएसच्या पुढे पिण्यायोग्य पाणी नसते आपल्याकडे. पण सामान्यपणे जर बघितलं तर आपल्याकडे 700 ते 800 टीडीएस आहे. ठीक आहे, 700 ते 800 टीडीएस देखील पाणी पिण्याच्या लायकीचा नाही तो.
तरी पण विचार केला तर 1000, 1200, 1500, 1600, 2000, 2500 ते 4000 TDS पर्यंत नाशिक जिल्ह्यात किंवा इतर महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात पाण्याचा TDS क्षारता इतकी वाढली आहे. आता तसा जर विचार केला तर जर तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या ठिकाणी जर बोरवेलचं पाणी, विहिरीचं पाणी, धरणाचं पाणी, तुम्हाला जे पाणी येतं सोर्स घरी, त्या पाण्याचा TDS मीटरच्या साहाय्याने तुम्ही TDS चेक करायचा. एक 400-500 रुपयाला TDS भेटतं. TDS जर चेक केला तर त्याच्या मार्फत तुम्हाला लक्षात येईल की आपल्या पाण्याचा TDS कसा आहे. जर TDS खूपच वर असेल तर घरी आरो जे मशीन असतं ते बघा, अशा पद्धतीने कुठल्याही कंपनीचं घ्या, ते आरो मशीन तुम्ही घरी बसून घ्यायचंय आणि अशा पद्धतीने त्याचा पाण्याचा TDS साधारणपणे त्याला फ्लशवॉल बसून तो 100 ते 150च्या आसपास तो सेट करून घ्यायचा आहे. म्हणजे ते पाणी फार कडवट देखील लागत नाही. म्हणजे 50-60 TDS असेल तर कडवट लागतं अशा पद्धतीनं. आणि आरोचं जे मीटर आहे ते देखील त्याचं तुम्ही बोर्डवर बघून घ्या. हे आरो मीटर पाण्याचा चेक करण्याकरता TDS किती आहे तर TDS चेक करून घ्यायचं तुम्ही अशा पद्धतीनं. आणि त्या पद्धतीनं तुम्ही पाण्याचा प्रश्न सॉल्व तुमचा या ठिकाणी होऊन जातो. म्हणून पाण्यातून तुम्हाला स्टोन होण्याची त्या ठिकाणी चान्सेस हे नसतात. आता बघा, किडनी स्टोन म्हणजे काय? किडनी स्टोन हे साधारणपणे मुतखडा आपण जे म्हणतो ते 4 प्रकारचे असतात. साधारणपणे किडनी स्टोनचे प्रकार: कॅल्शियम ऑक्झिलेट, कॅल्शियम फॉस्फेट, युरिक ऍसिड आणि सिस्टीन आणि झेंथिन, अशा 4 प्रकारचे किडनी स्टोन सामान्यपणे आपल्याकडे आढळतात. आता किडनी स्टोन कॅल्शियम ऑक्झिलेट जे आहे हे एक खनिज आहे. ते क्षार, कॅल्शियमचा क्षार, कॅल्शियम ऑक्झिलेट 50% कॅल्शियम ऑक्झिलेटचेच खडे तयार होतात. कॅल्शियम फॉस्फेटचे देखील थोड्याफार प्रमाणात होतात. जे लोक मांसाहार करतात किंवा डाळीचे पदार्थ खातात त्यांच्यात युरिक ऍसिड चे खडे तयार होण्याचे चान्सेस हे जास्त प्रमाणामध्ये असतात. बघा, मानवी जी किडनी असते ती दोन्ही बाजूला बघा ह्या पद्धतीनं ही किडनीची इमेज या ठिकाणी अशा पद्धतीनं किडनीचे मेकॅनिझम असते. त्या ठिकाणी खडा कुठे तयार होतो ते आपण बघूया पुढच्या इमेज मध्ये. बघा, या ठिकाणी ही किडनीची इमेज, किडनी अशा पद्धतीने असते. हा किडनीचा आतील भाग, ह्या असे गॅप किडनीमध्ये असतात. तर बघा, साधारणपणे खडा ह्या गॅपमध्ये असतो. इथे खडा असतो साधारणपणे. तर ह्या खटक्या मध्ये खडा असतो. कदाचित किडनीमध्ये 8-8, 10-10 देखील खडे असतात. आणि ते खड्यांचं लोकेशन हे वेगवेगळ्या याच्यात असतं. बघा, काहींचे खडे किडनीत असतात, काहींचे ब्लॅडर मध्ये असतात. तर किडनीची रचना साधारणपणे अशी असते आणि किडनीचा हा जो खडा असतो तो इथे असतो किंवा ह्या खटक्यांमध्ये जिथून मूत्राचा स्राव त्या ठिकाणी निघतो त्या ठिकाणी या ठिकाणी ते खडे असतात. बघा, आता ह्या ठिकाणी जर किडनीचं लोकेशन जर बघितलं किडनीच्या स्टोनचं, तर ही किडनी आहे आणि हा मूत्रमार्ग युरेथ्रा आपण त्याला म्हणतो. या ठिकाणी देखील स्टोन जर अडकला तर आपल्याला कळ लागते किंवा पोटात दुखतं. तर ह्या ठिकाणी जो भाग आहे या ठिकाणी मूत्र साठलं जातं. तर ह्या ठिकाणी किडनीचा स्टोन असतो. काही वेळेस ह्या स्टोनला दात्रे असतात आणि तो इथे मूत्राच्या याच्यामुळे फिरला जातो आणि मध्ये त्याचे जे दात्रे असतात ते इथं जखमा करतात आणि त्याच्यामुळे मूत्रातून काही वेळेस रक्त येण्याची देखील शक्यता त्या ठिकाणी असते. जोपर्यंत ह्या ठिकाणी ह्या खळग्यांमध्ये खडे अडकलेले असतात ते खडे तिथेच मोठे होत असतात. ते 16 ते 20 mm पर्यंत देखील मोठे होतात. परंतु जेव्हा ह्याच्यातून सटकतात आणि ह्या भागात ते येतात, इथं मूत्र अडले जाते, त्यावेळेस भयानक पेन होते. काही वेळेस किडनीच्या याच्यामध्ये असं असतं की बघा, याच्यामध्ये जोपर्यंत खडा इथे अटकलाय तोपर्यंत शरीर कुठलाही त्रास किडनी आपल्याला दाखवत नाही की आपल्यामध्ये स्टोन जमा झालेला आहे. अगदीच मोठा झाला की तो याच्यात इथे पडल्यानंतर आपल्याला पेन सुरू होतात जोरदार. बघा, अशा पद्धतीनं स्टोन हा किडनी स्टोन मध्ये असतो. आता ही जी आपली ही जी संस्था आहे बघा, किडनी तिथे खडा असतो. साधारणपणे काही व्यक्तींचा याच्या किडनीमध्ये असतो तर काहींचा इथे ब्लॅडर असतं. इथं आपण त्याला मूत्रकुंड म्हणतो. इथे जर खडा अडकला तर भयानक कळ त्या ठिकाणी आपल्याला लागते. तर साधारणपणे 3 ठिकाणी किडनीचा खडा अडकतो.
काही लोकांचा याच्यामध्ये ह्या खटक्यांमध्ये जोपर्यंत अडकलाय तोपर्यंत काहीच टेन्शन त्या ठिकाणी नसतं. मात्र तो एकदा जर या गुंडामध्ये पडला तर तो मूत्रांच्या विसर्गामुळे त्या ठिकाणी फिरतो आणि त्याच्या जे दात्रे असतात तो मध्ये जखमा करतो आणि त्याच्या थ्रू आपल्याला त्या ठिकाणी ब्लडिंग किंवा रक्त येत असतं. आता बघा साधारण मानवाच्या शरीराची ह्या पद्धतीनं दोन्ही बाजूला किडन्या, त्याच्यानंतर युरेथ्रा आणि ब्लॅडर अशी सिस्टम त्या ठिकाणी असते. काहींचा खडा ह्या नलिकेमध्ये अडकलेला असतो, त्यावेळेस भयानक वेदना त्या ठिकाणी होतात. काहींचा ब्लॅडरमध्ये जिथं मूत्रमार्ग आहे आपला तिथे असतात, तर काहींचा किडनीमध्ये असतो. अशा पद्धतीनं साधारणपणे किडनीचं जे आहे स्टोनची जी आहे ते लोकेशन त्या ठिकाणी असतं. किडनी स्टोनचे वेगवेगळे प्रकार देखील असतात. बघा कॅल्शियमचा स्टोन, त्याच्यानंतर युरिक ऍसिडचा स्टोन, सिस्टीन स्टोन, स्टिरेटेटिव्ह स्टोन असे वेगवेगळ्या प्रकारचे हे स्टोन किडनीच्या याच्यामध्ये जमा झालेले असतात. बघा किडनी स्टोनच्या विकारामध्ये डाएट प्लॅन सगळ्यात महत्वाचा आहे. बघा किडनी स्टोन एकदा जर तुम्हाला किडनी मध्ये जर स्टोन तयार होण्याची समस्या असेल तर ते लक्षात येते की पुन्हा पुन्हा तयार होतात. एकदा ऑपरेशन जरी केलं तरी पुन्हा ते कॅल्शियम ऑक्झिलेट, कॅल्शियम फॉस्फेट किंवा युरिक ऍसिडचे खडे हे पुन्हा पुन्हा जमा होतात. त्याच्याकरता आपण आपल्या खाण्यापिण्याच्या पथ्य जर पाळलं, जगामध्ये बघा जे किडनी स्टोन जे होतात, मानवी शरीराची रचना अशी की बाळाचा जन्म झाला की वात, पित्त आणि कप्प ह्या तिन्हीमध्ये त्याचे डिवायडेशन असतं. जर कप प्रवृत्ती शरीरात असेल तर किडनी स्टोन होण्याचे चान्सेस हे अधिक असतात. लक्षात घ्या. म्हणून ह्या सर्व बघा जर गावात जर 1000 लोकसंख्या असेल तर 100 व्यक्तींना स्टोन होतो, बाकीच्या 900 व्यक्तींना होत नाही. तर हे सगळं वात, पित्त आणि कफ याच्यावरती तो आधारलेला असतो. आता डाएट प्लॅन जर बघितला, डाएट प्लॅन काय काय पदार्थ आहे असे की त्याच्यामुळे किडनी स्टोन हा होत नाही आणि काय काय असे पदार्थ आहे की त्याच्यामुळे किडनी स्टोन होतो. बघा किडनी स्टोन करता तुम्ही धान्य जर बघितलं तर कुळीद. आता तुम्ही कुळीदाचा वापर कसा करू शकतात? बघा कुळदाच्या पिठाची आपल्याकडे जिलेबी करतो आपण, किंवा कुळदाच्या पिठाचे पिठले त्या ठिकाणी केलं तरी कुळदाच्या याच्यामुळे स्टोन जे जमा झालेले असतात ते स्टोन हळूहळू विरघळून जाण्यास मदत होते. म्हणजे कुळदाचा एवढा चांगला गुणधर्म आहे. पण काही लोकांना कुळदामुळे कदाचित पित्त होऊ शकतं किंवा कुळदामुळे उष्णता शरीरातील वाढू शकते. त्या लोकांनी ते अवॉइड करायचे. किंवा दुसरं आहे बार्ली किंवा जवस याचं जरी आहारात सेवन केलं तरी किडनी स्टोन हे हळूहळू त्या ठिकाणी विरघळून जाण्यास सुरुवात या ठिकाणी होत असते. बघा आता किडनी स्टोन ज्यांना होतो किंवा होऊन गेलेला आहे किंवा ज्यांना झालेलं जरी नाही पण कुठले पदार्थ जास्त अवॉइड करावेत, तर बघा दुधाचे पदार्थ खाऊ नये. ज्यांना किडनी स्टोन होऊन गेलेला आहे परत परत होतोय तर त्यांनी दुधाचे पदार्थ खाऊ नये. त्याच्यात पनीर, दही, श्रीखंड आणि दूध हे पदार्थ अवॉइड करायचे किंवा कमी खायचे. हे लक्षात घ्या. या पदार्थामध्ये कॅल्शियमचं प्रमाण हे जास्त असतं आणि त्याच्यामुळे होतं. मात्र तूप जे आहे, गाईचं तूप, गावठी गाईचं तूप जर असेल, गिर गाईचं वगैरे, तर ते तूप खाल्यानंतर जर किडनी स्टोन मध्ये जर राळ जमा झालेली असेल कॅल्शियमची तर ते निघून जाण्यास मात्र त्या ठिकाणी मदत होते. आणि जर खडा युरिक ऍसिडचा जर असेल, युरिक ऍसिडचा जर खडा असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी मासे, अंडी आणि मांस हे पदार्थ त्या ठिकाणी तुम्हाला ते वर्ज्य त्या ठिकाणी करायचे आहे. आता धान्य झालं, आपण फळे बघूया. आता फळे कोणती टाळावी याच्यामध्ये बघा कोणती फळे टाळावी, तर किवी, आवळा, स्ट्रॉबेरी, टोमॅटो आणि बटाटा. जर ज्यांना वारंवार किडनी स्टोन होतो, मुतखडा होतो, तर त्या व्यक्तींनी हे पदार्थ खाण्याचे टाळावे. म्हणजे त्याच्यामधून कॅल्शियम मोठ्या प्रमाणात जाऊन तर त्याच्यातून पुन्हा पुन्हा खडे होण्याचे चान्सेस हे जास्त असतात. आता कोणती फळे खावीत बघा या ठिकाणी, कोणती फळे खावीत? टरबूज, नारळ पाणी, अननस, केळी, द्राक्ष आणि कोहळा ज्यूस. बघा या ठिकाणी कलिंगड, नारळाचं पाणी, अननस, ज्यांना कप होत असेल त्यांनी नारळाचं पाणी अवॉइड करावं, किंवा अननस, केळी, द्राक्ष आणि कोहळा ज्यूस. कोहळा असं एक अन्न खाद्यपदार्थ फळ आहे की शरीरातील जे टॉक्सिन्स बाहेर काढण्याचं काम कोहळा करतो. त्यामुळे कोहळ्याचा ज्यूस तयार करून तो घेतल्याने देखील हे जे खालचे पदार्थ मी सांगितले हे पदार्थ खाल्ल्यामुळे किडनी स्टोन हा
त्याची राळ रूपाने तो मूत्रावाटे निघून जात असतो. बघा आता या ठिकाणी भाज्या कोणत्या खाऊ नये, तर ज्यांना किडनी स्टोन होत असेल, झालेला असेल, ऑपरेशन झालं असेल किंवा पुन्हा पुन्हा होत असेल, त्यांनी भाज्या कोणत्या खाऊ नये. पालक, भेंडी, फ्लावर, मटर, वांगी, शिमला मिरची आणि आळू ह्या भाज्या, याच्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण जास्त असतं, कॅल्शियम ऑक्झिलेट, कॅल्शियम फॉस्फेट. तर ह्या भाज्या त्यांनी खाऊ नये. आणि कॅल्शियम फॉस्फेटचे जर खडे होत असतील तर सोडियम म्हणजे मिठाचं प्रमाण अगदी कमी करावं. म्हणजे जर खारवट पदार्थ तुम्ही खात असेल तर त्या ठिकाणी मिठाचं प्रमाण त्या व्यक्तींनी कमी करावं. मात्र कोणत्या वस्तू खाव्यात की ज्याच्यामुळे किडनी स्टोन पडून जायला किंवा न व्हायला त्या ठिकाणी कारणीभूत होईल, तर दुधी भोपळा. दुधी भोपळ्याच्या तुम्ही भाकरी करू शकता, दुधी भोपळ्याची भाजी होते, दुधी भोपळ्याचा ज्यूस देखील करता येतो. पडवळ, मेथी, मेथीची भाजी, मेथीचं जे बी असतं त्याची देखील भाजी करून उकडून आणि त्याची भाजी करून खाता येते. मुळा, कारले ह्या वस्तू ज्या आहे, मुळ्याचा रस देखील प्रभावी असतो की किडनी स्टोन पडून जाण्याकरता. आणि कारले हे जे पदार्थ आहे हे खावेत आणि हे अवॉइड करावेत. आता डाळीचे पदार्थ कोणचे खावेत, बघा त्या ठिकाणी मूग डाळ खाऊ शकता तुम्ही. मसूर डाळ आणि मूग डाळ त्या ठिकाणी किडनी स्टोन ज्यांना होत असेल किंवा झालेला असेल तर त्यांनी ह्या डाळी आहे या खाव्यात. मात्र कुठले पदार्थ खाऊ नये, बघा चणे, वाटाणे, पावटा, शेंगदाणे, काजू, बदाम त्या ठिकाणी टाळावेत. आणि पनीर देखील, पनीर, काजू, बदाम आणि अळिंबी वगैरे ते आपण खातो, तर ते मशरूम म्हणतो आपण त्याला, मशरूम देखील त्या ठिकाणी अवॉइड करावं. मशरूम, काजू, बदाम, चणे, वाटाणे, पावटा, शेंगदाणे ह्या गोष्टी मात्र फार कॅल्शियमचा मोठा सोर्स याच्यामध्ये असल्यामुळे हे पदार्थ त्या ठिकाणी टाळावेत. आणि युरिक ऍसिड जर असेल तर तूर डाळ देखील त्या ठिकाणी तुम्ही टाळावीत. जर तुमची हाडे दुखत असतील तर डॉक्टर कॅल्शियमच्या कॅप्सूल तुम्हाला देत असतं. तर ते कॅल्शियमच्या कॅप्सूल मधून देखील कॅल्शियम वाढून कॅल्शियम स्टोन होण्याचे चान्सेस जास्त असतात. तर ज्या ज्या व्यक्तींना कॅल्शियम स्टोन होत असेल तर त्यांनी ह्या गोळ्या, कॅल्शियमचे कॅप्सूल अवॉइड करावेत. ज्यांना वारंवार जर किडनी स्टोन होत असेल, मुतखडे होत असेल, तर त्यांनी चहा, कॉफी हे पदार्थ, उत्तेजक द्रव्य जे आहे ते चहा आणि कॉफी त्या ठिकाणी अवॉइड करावेत. बघा ज्यांना किडनी स्टोन होत असेल तर ह्या चॉकलेट मधून मोठ्या प्रमाणात कॅल्शियम जातं. अशा प्रकारच्या ज्या कॅडबरीज, चॉकलेट, सगळे पदार्थ जे गोड पदार्थ आहे तर हे मात्र मोठ्या प्रमाणामध्ये किडनी स्टोन होण्यास उपयुक्त, म्हणजे त्यांचा मोठा वाटा त्या ठिकाणी किडनी स्टोन होण्याकरता असतो. तर बघा आपण सहज म्हणतो मी काही खाल्लं नाही तरी, पण असे पदार्थ जातात तर किडनी स्टोन होईल का राहील, अशा गोष्टी त्याच्यामध्ये असतात. बघा किडनी स्टोन होऊ नये म्हणून आपल्या ज्या खाण्यापिण्याच्या पद्धती पाहिल्या आपण, भाज्या, डाळी, सगळ्या पदार्थ पाहिल्या. आता आपण किडनी स्टोन करता सकाळी लवकर उठणे ही एक खूप चांगली सवय असते. त्याच्यानंतर योगा, त्या ठिकाणी योगा आणि एक्सरसाइज आणि व्यायाम या गोष्टी आपण त्या ठिकाणी केल्या पाहिजे. एक्सरसाइज केल्याने, योगा केल्याने, प्राणायाम केल्याने त्या ठिकाणी माणूस स्फूर्ती असते शरीरामध्ये आणि त्याच्यामुळे कदाचित ह्या ज्या शरीरामध्ये जे टॉक्सिन्स, कॅल्शियम जमण्याचा जो सोर्स आहे तो हा कमी होत त्या ठिकाणी असतो. बघा किडनी स्टोन म्हटलं की आपल्या खेड्यामध्ये अनेक ठिकाणी अनेक तऱ्हेचे लोक, औषध देणारे लोक असतात. बघा अनेक ठिकाणी लोक म्हणतात की ह्या गावाला चांगला बाबा आहे, इथे चांगला डॉक्टर आहे, त्या ठिकाणी चांगला वैद्य आहे, तर कुणीही काही देतं. बघा काही लोक म्हणतात की मला 100% 10 mm चा खडा होता तो पडून गेला, काही लोक म्हणतात 14 mm होता तो पडला, काही म्हणतात 4 mm तरी तो पडाना. म्हणजे असं काय होतं, हे ज्या आयुर्वेदिक ज्या वनस्पती असतात तर या वनस्पतीमध्ये जसं पाषाणभेद नावाची वनस्पती, यांच्यामध्ये अशी प्रॉपर्टी असते की त्या खड्याला फोडण्याची ती प्रॉपर्टी असते. परंतु अशा गोष्टी ह्या फारच कमी ठिकाणी प्रभावी असतात. म्हणून जर मी जे लोकेशन सांगितलं, किडनीच्या ज्या खटक्या, ज्या दारा असतात त्याच्यामध्ये जर खडा अडकून असला तर तो खडा 2-2, 3-3 वर्ष तुम्हाला त्रास देत नाही. मात्र तो खडा जर एकदा किडनीमध्ये पडला, मच्छच्या त्या कुंडात, आणि त्याला जर टोका असतात त्यावेळी तो मूत्राने फिरला जातो, त्या ठिकाणी तुम्हाला मूत्रातून ब्लिडिंग होते असते, तर मात्र तुम्हाला त्या ठिकाणी निर्णय घेण्याची वेळ येते की काहीतरी तुम्हाला ऑपरेशनच करावे लागेल. त्यावेळेस मात्र तो खडा जर त्या खटक्यांतून मध्ये पडला
किंवा तो एक तर युरेथ्रा किंवा ब्लॅडर मध्ये अडकला जातो. या 3 लोकेशन मध्ये खडा असतो. मी तुम्हाला ते लोकेशन दाखवलं. तर त्याच्यामध्ये जर खडा अडकला तर तुम्हाला मात्र किडनी मूत्र कोंडून राहतं आणि मोठा पेन होतो. त्या ठिकाणी तुम्ही आडवे पडतात, रडतात. तर त्या ठिकाणी तुम्हाला ऑपरेशन केल्याशिवाय पर्याय नसतो. कारण किडनी हा नाजूक अवयव. किडनीवर जर प्रेशर आला तर किडनी फेल होण्याची चान्सेस हे अधिक असतात. त्यामुळे तुम्हाला अशा वेळेस तुम्हाला डॉक्टरकडे जाऊन डॉक्टर तुम्हाला त्या ठिकाणी सोनोग्राफी करण्याची त्या ठिकाणी सजेस्ट करतात. अशा पद्धतीने अल्ट्रासाऊंड सोनोग्राफी केल्यानंतर तुमच्या किडनीमध्ये कुठे साधारणपणे या ठिकाणी दाखवलं बघा 8 mm 4 mm म्हणजे अशा पद्धतीने सोनोग्राफी डॉक्टर करतात आणि त्याचं लोकेशन तुम्हाला सांगतात की किती mm चा खडा त्या सोनोग्राफी अल्ट्रासाऊंड मध्ये तुम्हाला लक्षात येतं की किडनीत खडा आहे की किडनीच्या बाहेर पडलाय की युरेथ्रामध्ये की ब्लॅडरमध्ये. या सगळ्या गोष्टी ते त्या ठिकाणी या साऊंडवरून तुम्हाला समजतं आणि त्याच्यानंतर उपचार पद्धती आपण बघूया. एक साधी आणि सोपी पद्धत आहे. जर ज्यांना मुतखडा किडनी स्टोन म्हणजे होऊन गेलाय तर त्या लोकांना असं लक्षात येतं की पुन्हा पुन्हा 1 वर्षात त्या किडनीला सवय लागते की पुन्हा पुन्हा ते कॅल्शियमचे खडे त्या ठिकाणी जमा होतात आणि पुन्हा पुन्हा काहींचे 4-4 ऑपरेशन त्या ठिकाणी झाले. किडनी सारख्या नाजूक अवयवाचे ऑपरेशन काही वेळेस किडनीला धोका देखील निर्माण करू शकतात. म्हणून आपण कुठली काळजी घेतली पाहिजे. बघा ही वनस्पती साधारणपणे सगळ्यांकडे उपलब्ध असते. याला कुरडू म्हणतात. आपल्याकडे कुरडू असे किंवा काही ठिकाणी कोंबडा देखील म्हणतात. या कुरडूचं जे आहे त्याचं बी तुम्हाला दाखवतो इमेज मध्ये. या कुरडू लक्षात घ्या. या कुरडू हे जे असतात हे फुलोरा. या फुलोरा चोळल्यानंतर त्याच्यातून एक काळं बी बाहेर निघतं असं बारीक अतिशय कठीण असं ते बी असतं. या कुरडूचं बी आयुर्वेदिक मेडिकल मध्ये तुम्हाला त्या ठिकाणी कुरडू बीज म्हणून ते असं अतिशय कठीण असतं तर ते त्या ठिकाणी भेटतं. बघा मी ते कुरडू दाखवला होता. त्या कुरडूचं हे बीज आहे. तर त्या हे इतकं कठीण असतं ते सहजासहजी फुटत नाही ते. म्हणून ते काय करायचं तुम्ही हे कुरडूचं बी खलबत्त्यामध्ये थोडंसं कुटून घ्यायचंय. ते कुटल्यानंतर त्याची जी पावडर जी तयार होते ती पावडर सकाळी 1 चमचा घ्यायचंय आणि मध घ्यायचंय. त्या मधामध्ये सकाळ संध्याकाळ मात्र तुम्ही हे कुरडूचं बीज त्या ठिकाणी घ्यायचंय. याने खडा जोपर्यंत खडा चांगल्या पोझिशनला आहे तुम्हाला त्रास होत नाही, कमीच त्रास होतो, त्याच वेळेस हा उपाय त्या ठिकाणी करा. पण खूपच त्रास असेल तर डॉक्टरकडे जा, डॉक्टरचं ओपिनियन त्या ठिकाणी घ्या. मात्र हा जो उपचार आहे हा जर कमी त्रास होत असेल तर याने हळूहळू एक 8-10 दिवसामध्ये खडा त्या ठिकाणी विरघळून पडून जातो. फारच प्रभावी अशी ही कुरडू बीज त्या ठिकाणी असतं. दुसरा आणि सगळ्यात प्रभावी जर तुम्हाला एक जर किडनी स्टोन झालाय आणि पेन सुरू झाल्या, तुम्ही आडवे पडलाय, रडताय, तर अशा वेळेस लघवी कोंडली आहे त्यावेळेस एक होमिओपॅथिक औषधी या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतोय. तर मी जवळपास ही होमिओपॅथिक कुठल्या कंपनीची तर SBL ची. आता SBL कंपनी म्हणली की भारतात होमिओपॅथीमध्ये किंवा जगामध्ये त्यांचं मोठं काम आहे किंवा SBL मी स्वतःच वापरले. मला प्रॉब्लेम जेव्हा झाला होता तर बघा माझ्याकडे कायम ती असते. तर याच्यामध्ये होमिओपॅथिक असल्यामुळे कुठलेही साईड इफेक्ट मात्र याचे नाहीये. होमिओपॅथिक ट्रीटमेंट किती सुरक्षित असते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यात बर्बेरिस वल्गेरिस नावाच्या एक ड्रग्ज असते आणि इतर अजून त्याच्यामध्ये जवळपास 5 ड्रग्ज त्या कंपनीनं त्या ठिकाणी ऍडिशनल केलंय. तर ह्या क्लिअर स्टोन नावाने येतं. ते क्लिअर स्टोन ड्रॉप कसा घ्यायचा अशा पद्धतीनं तो ड्रॉप येतो. तर तुम्ही तो ड्रॉप साधारणपणे सकाळी अनाशापोटी उठल्या उठल्या 1 ग्लास पाणी घ्यायचंय आणि अशा पद्धतीनं त्याचं कॅप खोलून तर जेव्हा तुम्ही तो हा ड्रॉप जेव्हा पाण्यात धराल तर त्यावेळेस मोजायचे किती थेंब पडताय. 20 थेंब हा साधारण 10 ते 20 थेंब घ्यायचा आहे आणि त्यावेळेस ते अनाशापोटी घ्यायचंय. त्यानंतर दुपारी परत एकदा 10 ते 15 थेंब घ्यायचे आणि सायंकाळी झोपताना ह्या ड्रॉपचे साधारणपणे 10 ते 15 त्या ठिकाणी ते ड्रॉप तुम्ही घ्यायचे. तर याने काय होतं, जर तुमच्या लघवीतून रक्त येत असेल तर ते इन्फेक्शन युरिनरी इन्फेक्शन थांबलं जातं. जर कळ लागलीये खूपच पोटाला कळ लागलीये आणि अडून पडलाय तर त्यावेळेस मात्र लघवीला मार्ग काढून देतं ते आणि ती कळ त्या ठिकाणी थांबली जाते. त्याच्यानंतर जर खडा 5 mm 8 mm 10 mm पर्यंत असेल जर त्रास कमी असेल तर मात्र ही बाटली 10 ते 15 दिवस घेतल्यानंतर एक वेगळ्या पद्धतीने ती काय करते त्या कॅल्शियम ऑक्झिलेटच्या खड्याला राळ बनवते आणि हळूहळू मूत्रावाटे
8 mm ची, मात्र ती 8 mm 10 mm चा खडा असला 12 mm पर्यंत देखील हा खडा असेल तर ती हळूहळू ती राळ पाडते. पण ह्या उपचार पद्धती दोन सांगितल्या, कुरडू बीज आणि क्लिअर स्टोन, ह्या कधी तर तुम्हाला खूपच पेन कमी असेल किंवा पेन होत असेल तर दवाखान्यापर्यंत जाईपर्यंत तर बेस्ट आहे, किंवा कमी असेल तर 8-10 दिवसामध्ये तुमचं ह्या ठिकाणी किडनीचं पाणी होऊन जातं, म्हणजे खड्याचं जे पाणी आहे ते टोटल त्या ठिकाणी होऊन जातं. तर अतिशय मला अचानकपणे जो त्रास सुरू झाला होता, एका किडनीमध्ये 14 mm आणि एकामध्ये 18 mm चा खडा होता. मात्र 14 mm चा खडा पडून गेलता याच्यामध्ये याने, आणि एक जो छोटा खडा होता तर तो अतिशय वेदना करीत होता. तो युरेथ्रामध्ये आल्यामुळे त्याचं ऑपरेशन मला करावं लागलं होतं. त्यामुळे खड्याचं लोकेशन कुठे आहे त्यानुसार ह्या वनस्पती किंवा इतर काही आयुर्वेदिक बाबांकडे तुम्ही लोकांकडे जाता तर वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे अनुभव असतात. बघा, हा म्हणतो मला ह्या बाबाकडे गेलो, यानं औषध दिलं, पाणी होऊन गेलं, पण तो म्हणतो माझं झालं नाही. तर कदाचित याचा कॅल्शियम ऑक्झिलेटचा खडा असेल तर त्याचा कॅल्शियम फॉस्फेटचा खडा असेल, कोणाचा युरिक ऍसिडचा असेल. म्हणून एकच औषध सगळ्यांवर काम करत नाही, लक्षात घ्या. परंतु हे असे जे औषध आहे क्लिअर स्टोन वगैरे, हे सगळ्या खड्यांवरती काम करतात आणि पेन थांबला जातो. त्या ठिकाणी किडनी स्टोनचं एक लक्षण म्हणजे मळमळ होते, वांती व्हायला तुम्हाला पाहते, डोकं दुखतं, भयंकर अशी पेन लागते, कळ लागते, हे जे लक्षण सगळे किडनी स्टोनचे असतात. आता ह्या झाल्या गोष्टी. जर तुम्हाला किडनी स्टोनचा त्रास झाला तर डॉक्टर 3 पद्धतीने तुम्हाला ते उपचार पद्धती करतात. एक तर डॉक्टर काय करतात, सोनोग्राफी करतात, किती MM चा खडा आहे ते चेक करतात आणि तुम्हाला ऍडमिट करतात. काही गोळ्या औषधं देऊन, तर काही पोटावाटे लिक्विड देऊन किंवा काही गोळ्या औषधं देऊन तो दवाखान्यात ऍडमिट करतात आणि त्या 3 दिवसामध्ये त्या खडाचं पाणी करून किंवा तो पाडण्याचा पद्धत करतात. परंतु जर खडा मोठा असेल तर मात्र दुसऱ्या पद्धतीचं ऑपरेशन. आता बघा, असं साधारणपणे हे ऑपरेशनचं एक किडनी आणि युरेटर्स आणि ब्लॅडर. तर साधारणपणे ही एक सिरिंज असते, दुर्बीण त्याच्यातून हे दुर्बीण पण असते, त्याच्यातून लेझर पण असतं आणि त्याच्यातून चिमटे, सगळे इन्स्ट्रुमेंट असतात. ते लघवीच्या मार्गावाटे ब्लॅडर मध्ये घेतात आणि ब्लॅडर मधून युरेटर्स इथपर्यंत इथपर्यंत जर खडा असेल युरेटर ह्या लोकेशन पर्यंत, तर मात्र लघवीच्या मार्गावाटे तो खडा काढला जातो. इथं जर खडा असेल किंवा ह्या युरेटर्स मध्ये इथपर्यंत खडा असेल तर ठीक. मात्र खडा जर किडनीत असेल तर मात्र लघवीच्या मार्गावाटे ऑपरेशन डॉक्टर करत नाही. त्याच्याकरता दुसरं ऑपरेशन असतं, ते म्हणजे पीसीएनएल ऑपरेशन देखील आपण बघूया. परंतु जर खडा युरेटर्स मध्ये अटकला, ब्लॅडर मध्ये असेल, तर मात्र लघवीच्या मार्गावाटे दुर्बीण टाकून तो खडा त्या ठिकाणी तुमचा काढला जातो. आता आपण पुढचा जो आहे पीसीएनएल ऑपरेशन ते बघू. आता हे ऑपरेशनचा दुसरा प्रकार पीसीएनएल म्हणजे काय, तर पाठीच्या मागे मागच्या बाजूला एक टाका पाडतात आणि पाठीला होल पाडून, किडनीला होल पाडून, हे सेम ते इन्स्ट्रुमेंट साधारणपणे ह्या भागामधून खडा काढला जातो. कारण ह्या मार्गे दुर्बीण पुरत नाही त्या ठिकाणी आणि अडचण येते ती ऑपरेशनला. त्यामुळे डॉक्टर लोक पीसीएनएल ऑपरेशन करतात. तर पीसीएनएल हे पाठीला एक टाका पाडून ऑपरेशन केलं जातं. माझं स्वतःचं ऑपरेशन झालेलं आहे, त्याच्यामुळे मी सर्व मित्रांना एक सांगतो की हे ऑपरेशन करताना चांगल्या दवाखान्यात आणि चांगल्या नामांकित एमडी डॉक्टरकडे करा. का करा, तर बऱ्याच दवाखान्यात माझा अनुभव सांगतो की आपण कुठल्या तरी योजनेचं ऑपरेशन करतो आणि डॉक्टर काय करतात, हलक्या पद्धतीचे अँटीबायोटिक, हलक्या पद्धतीचे इन्स्ट्रुमेंट वापरतात आणि मला स्वतःलाच डबल ऑपरेशन करण्याची वेळ आली. कारण पाठीला हा टाका बराच होत नव्हता, इथून मूत्राचा डिस्चार्ज किडनीतून व्हायचा. 6 महिने तो आजार मला पुरला. त्याच्यामुळे हे ऑपरेशन करताना चांगल्या दवाखान्यात चांगले अँटीबायोटिक वापरा आणि डॉक्टरला तसं प्रिस्क्रिप्शन सांगा आणि हे ऑपरेशन करताना काळजी घ्यायला लावा. पीसीएनएल हे होतं, पण याला मात्र पाठीला एक टाका पाडून किडनीला देखील एक होल पाडलं जातं आणि त्या सगळ्या गोष्टी ह्या अतिशय त्रासदायक ठरतात त्या ठिकाणी. कारण जर किडनीत खडा असला तर याच्याशिवाय पर्याय नाही. हेच ऑपरेशन पीसीएनएल मागच्या बाजूनच करावं लागतं. या ऑपरेशन मध्ये भूल दिलेली असते दोन्ही ऑपरेशन मध्ये, त्यामुळे आपल्याला काही समजत नाही, त्रास देखील होत नाही. परंतु ऑपरेशन नामांकित डॉक्टर कडून करा, अँटीबायोटिक चांगले वापरायला लावा, इन्स्ट्रुमेंट देखील चांगले त्या ठिकाणी वापरायला लावा आणि काळजी घ्यायला लावा. त्याच्यामुळे हे ऑपरेशनचे 3 प्रकार सांगितले. गोळ्या औषधं देऊन खडा पाडला जातो, दुसरं म्हणजे लघवीच्या मार्गावाटे दुर्बीण टाकतात इथपर्यंत खडा असेल तर, आणि तिसरा जर किडनीत असेल तर मागून पीसीएनएल
ऑपरेशन त्या ठिकाणी डॉक्टर करतात. साधारणपणे तिन्ही पद्धती मी तुम्हाला त्या सांगितल्या आहेत. त्याच्यामुळे खडा एकतर किडनीच्या ह्या मेकॅनिझम ह्या मध्ये जर अटकलेला असेल तर 3-3 वर्ष त्रास होत नाही. मात्र खडा जर याच्यातून पडला तर ह्या ठिकाणी तो फिरतो आणि जखम करतो. त्याच्यामुळे ऑपरेशनची तुम्हाला वेळ येते. त्याच्यामुळे लक्षात घ्या, सगळ्या ह्या ज्या गोष्टी अशा स्वरूपात असतात. त्याच्यामुळे सोशल मीडियावरती जे आपण औषधं घेतो, औषधं घेताना जर खडा जर इथे असेल तर ठीक, परंतु जर खडा जर इथे कुठेतरी अटकला तर किडनीवर प्रेशर येतं. त्यामुळं ऑपरेशन करण्याची गरज येते आणि डॉक्टरचं त्या ठिकाणी सल्ला घ्या, सोनोग्राफी करा, खडा कुठे, खड्याचं लोकेशन बघा. या सगळ्या गोष्टी फॉलो करूनच करा. कुठल्या तरी एखाद्या बाबाकडे जाऊन औषध घ्या आणि किडनीवर प्रेशर येतो ते तसं न करता सरळ ऑपरेशनचा निर्णय हा योग्य असतो. ते जे ऑपरेशन बॉटलचा फोटो बघा तुम्ही आता या ठिकाणी. आता सोशल मीडियावर काय येतं माहिती का, ह्या बॉटलचा जे SBL कंपनीचं क्लिअर स्टोन आहे हे देखील खडा विरघळून टाकतं. याचं काम करण्याची बरोबरीच हे जे याच्यामध्ये जे हे दिलेलं आहे. तर हा जो ड्रग्ज आहे हे काय करतं, याची घेण्याची पद्धत देखील मी सांगितली. तर सोशल मीडियावर एक पोस्ट आली होती की खड्याचं 8 तासात पाणी करून टाकतं. हे सगळं फेक आहे, अजिबात नाही. मी स्वतःच वापरले. 3 बाटल्या वापराव्या लागतात, कमीत कमी 15 ते 20 दिवस जातात. 3 बाटल्या वापरल्यानंतर 10 mm खड्याचं पाणी होऊन हळूहळू जातं. त्यामुळं सोशल मीडियावर ज्या फेक गोष्टी त्याच्या दुर्लक्ष करा. काही जरी सांगतात की ह्या बाटलीने 8 तासात खडा, कुठल्याही बाटलीने 8 तासात खडा पडत नाही. हे सगळ्या गोष्टी लक्षात घ्या. आणि हे एक चांगलं ड्रग्ज आहे क्लिअर स्टोन. मी स्वतः वापरलं म्हणून मी त्या ठिकाणी रिकमेंड केलं. बाकी सगळा व्हिडिओ पाहून घ्या म्हणजे तुमच्या ते लक्षात येईल. धन्यवाद.